हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल. बघा, शिपाई, हमाल आणि फराश या संदर्भाचा कट ऑफ या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. ठीक आहे. तर आपली एक्झाम झाली आहे, तर त्यानुसार आपल्या 2 शिफ्टमध्ये 30 गुणांची आपली एक्झाम होते. शिफ्ट 1 ही जी होती बऱ्याचशा विद्यार्थ्यांना सोपी होती. त्या मानाने शिफ्ट 2 जी होती ती हार्ड होती. ठीक आहे. तर आपला कट ऑफ हा शिफ्टनुसार लागतो की डायरेक्टली एकत्र लागतो हे आपल्याला लिस्ट आल्यावरच समजेल. तर त्यानुसार पुढच्या टप्प्यासाठी तुम्ही एलिजिबल आहात का? किंवा माझं नाव येणार का? या संदर्भात तुमच्या डोक्यात बरेचसे विचार असतील. तर बेंचेस वाईज आपण जो आहे आपला कट ऑफ बघणार आहोत. आपली सुरुवातीला 30 गुणांची लेखी परीक्षा असते. नंतर 10 गुणांची शारीरिक क्षमता चाचणी आणि 10 गुणांची मुलाखत असते. अशी एकूण 50 गुणांची आपली अंतिम गुणवत्ता यादी जी असते ती बनणार असते. परंतु सध्या आपण 30 गुणांबद्दल बोलणार आहोत. त्या 30 गुणांपैकी आपल्याला किती गुण पाहिजे जे पुढच्या टप्प्यासाठी आपण एलिजिबल असणार. ठीक आहे. तर याच्यात सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जिथे आपण फॉर्म भरलाय तिथे जागा किती उपलब्ध होत्या. तर बघा, मुंबईमध्ये एकूण 570 जागा होत्या. नागपूर खंडपीठात बघा 115 होत्या आणि औरंगाबादमध्ये 202 जागा होत्या. ठीक आहे. तर याच्यावर सगळ्या गोष्टी डिपेंड असतात, की विद्यार्थ्यांनी कोणत्या बेंचेससाठी किती फॉर्म भरलेले आहेत. त्याच्यावरती कट ऑफ जो असतो तो आपला कमी जास्त होत असतो. ठीक आहे. जरी कट ऑफ सांगितला तरी तो 1 किंवा 2 मार्कांनी हा कमी जास्त होत असतो. कोणच एक्झॅक्टली कट ऑफ जो आहे तो सांगू शकत नाही. परंतु आपल्याला असं वाटतं, की 570 जागा मुंबईमध्ये आहे, की ते कट ऑफ थोडा कमी लागेल. पण त्या मानाने तिथे आहे, म्हणजे बऱ्याचशा विद्यार्थ्यांनी तिथे फॉर्म भरलेला आहे. ठीक आहे. तर मुंबईचा कट ऑफ तुम्ही म्हटणार तर 22 ते 24 तुम्हाला गुण असतील तर नक्की पुढची तयारी करण्यासाठी तुम्ही एलिजिबल असणार. औरंगाबादचा बघा 23 ते 25 गुण तुम्हाला पाहिजे त्या रेंजमध्ये आणि नागपूरचा बघा 24 ते 26 गुण. ठीक आहे. हे सगळे जे आहे ते आपण म्हणजे टोटल जागा किती आहे, आलेले फॉर्म कसे आहेत, त्यानुसार आपण हे प्रेडिक्ट केलेलं आहे. त्याच्यामधून 1 किंवा 2 मार्क हे प्रत्येक बेंचेससाठी कमी जास्त होऊ शकतात. ओके. तर तुम्हाला 22 पेक्षा पुढे मार्क असतील किंवा 22 तर पुढची जी क्लिनिंगची चाचणी आहे, स्वच्छता आणि मुलाखत याच्यासाठी तुम्ही तयारी करायला काहीही हरकत नाही. तुमचे जे मार्क्स आहेत ते तुम्ही कमेंट करा. ठीक आहे. तर त्या संदर्भात तुम्हाला पुढील मार्गदर्शन नक्की देण्याचा प्रयत्न केला जाईल. थँक